नमस्कार मैत्रिणींनो, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा, आज आपण इथं एक वाटी, सपाट वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे मैत्रिणींनो. आता ह्या सपाट वाटी बेसन पिठापासून अगदी आपल्याला भन्नाट अशी रेसिपी करायची. चला मग आता इकडे बेसन पीठ बाजूला ठेवूया आणि मसाल्याची तयारी करूया. पहा, गोट्यानी कांदा असा ठेचून, पहा दोन्ही कांदे मी तसे ठेचणार आहे. आणि रेसिपी खूप छान आहे मैत्रिणींनो. पहा की असे ठेचून कांदे आपण कशात घालायचे, चुलीमध्ये, म्हणजे आपल्याला बी अशीच आठवण येते. आता आपण हे कांदे गॅसवर ठेवणार आहे बरं का मैत्रिणींनो. पहा, गॅसवर ठेवायच्यात कांदे. पहा, असे आपल्याला हे गॅसवर भाजायला ठेवायचे मैत्रिणींनो. आपण चुलीमध्ये आरात कांदे टाकले की खूपच छान भाजतात. पण काय करायचं, आता चूल नाही पेटवल्यामुळं आपल्याला गॅसवर कांदे असे भाजून घ्यायच्यात. पहा, मस्त असे कांदे भाजायला ठेवणार आहे मी. हे बघा, 2 कांदे मी टाकणार आहे आणि ते भाजून का घ्यायचं ते पुढचं बी मी सांगणार आहे बरं का. पहा, आता एक लसणाची कांडीसुद्धा ठेवणार आहे मी त्याच्यावर. तीसुद्धा आपण थोडी भाजून घेणार आहे. अक्षरशः लसणाची कांडी जर भाजली ना की अगदी नुसतं असं दाबून म्हणलं तरी लसूण निघतो बरं का बाहेर. त्याच्यानंतर आपण इथं खोबऱ्याचा तुकडा हा सुद्धा मी भाजून घेणार आहे. पाहू शकता, खोबऱ्याचा तुकडाही भाजून घ्यायचा आहे आपल्याला. पहा, मस्तपैकी असं भाजून घ्यायचं आहे. पाहू शकता, इथं गॅसवर कांदे, लसूण, खोबरं ह्या एवढ्या वस्तू मी अशा भाजून घेणार आहे. आता पहा, खोबरं पुन्हा उलटं करून भाजणार आहे. पहा मैत्रिणींनो, भाजून घ्यायचं म्हणजे याने अगदीच आपल्या रेसिपीला व भाजीला अगदीच छान अशी चव येते बरं का. त्याच्यामुळं कधीही कांदा तळायच्या आधी भाजून घ्यायचा आणि जो त्याचा काळपटपणा असतो ना, अक्षरशः त्याची अप्रतिम अशी चव लागते आणि मसाला बी खूप छान होतो. चला, तोपर्यंत कांदे भाजस तोपर्यंत आपण इकडं पुढची तयारी करूया. पाहू शकता, ह्या पिठात मी थोडंसं हळद टाकली आणि आलं, लसूण आणि मिरची हे वाटून घेतलेलं आहे. बघा, 2 मिरच्या टाकून वाटून घेतलेलं आहे. आबडधोबड वाटलंही, जास्तही नाही, पाणी वगैरे काहीच घातलं नाही. पाहू शकता, हे वाटून घेतलं. आता याचं छान अगदी. आता आपल्याला त्याच्यात चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचे. पहा, पहा मस्तपैकी आणि पूर्ण हे मिक्स करून घ्यायचे. अक्षरशः थोडं थोडं पाणी टाकून मैत्रिणींनो मळायचं, जास्तही नाही. पाणी काय 2 किंवा 3च चमचे लागतात, जास्त लागत नाही आहे. त्याच्यानंतर थोडीशी मी कोथिंबीर टाकणार आहे. तुम्हाला हवी असली तर टाका, नाही टाकली तरी काय प्रॉब्लेम नाही आहे. पण मी टाकली आहे कारण की आपण जे करणार आहे ते अगदीच छान असं दिसतं. मग आता अगदीच मस्त असा गोळा मी तयार करून घेते याचा. पाहू शकता तुम्ही. पहा, आता थोडंसं तेल लावून हा गोळा पुन्हा आपल्याला मळून घ्यायचा. म्हणजे काय होतं, हाताला आपल्या अजिबात मैत्रिणी चिकटत नाही आणि गोळा बी अगदी छान तयार होतो आहे. बघा मैत्रिणी, भाजीला काही नसलं तर अशा पद्धतीने नक्कीच भाजी बनवून पहा. खूप छान चव आहे, अप्रतिम लागते. छान अगदी गोळा तयार झालेला आहे. पाहू शकता, मस्त. पहा, आणि तेल जर लावलं तर अजिबातच नाही चिकटत. पहा किती सुंदर गोळा तयार झालेला आहे. आता हा गोळा आपण साईडला ठेवून घेऊया आणि पुढची तयारी करूया. कांदे अगदी छान भाजलेत, पाहू शकता. आता हे कांदे मी खाली काढून घेते मैत्रिणी. पहा, आता याच्यावर थोडंसं फोलकट पडल्यामुळं लसूणही खाली काढून घेतला आहे. पुन्हा गॅस पेटून आपण त्याच्यावर ठेवणार आहे आता कढई. पहा, कढई तापस तोपर्यंत इकडं पुढची तयारी. कांद्याचं असं बुडूक थोडंसं काढून घ्यायचं आणि पहा, आता कांदा हा जळालेला आपल्याला पुन्हा परतून घ्यायचा आहे बरं का. कांदा, लसूणही अगदी छान पद्धतीने झालेला आहे. पहा, मस्त. आणि हे कांदे दोन्ही टाकून द्यायचे. पहा, आता
मैत्रिणींनो, या कांद्याच्या असं जळालेल्या कांद्याच्या करपटपणाने भाजीला अगदी छान चव येते. त्याच्यामुळे ते काळं संपूर्ण काढायचं नाही आहे. पूर्ण कांदा सोलून टाकलेला आहे मी. त्याच्यानंतर खोबरंही टाकले पुन्हा चिरून ते सुद्धा एकदा हलवून घ्यायचं आणि लसूणसुद्धा मस्त असं परतून घ्यायचं आहे. पहा आता एकदा छान अगदी परतलेलं आहे मैत्रिणी. आता आपल्याला घ्यायचं आहे वाटून. त्याच्यानंतर थोडासा कढीपत्ता टाकणार आहे, कोथिंबीरही टाकायची थोडीशी. पहा, थोडेसे धने आणि पूर्ण हे वाटून घ्यायचं आहे आपल्याला. माहीम असं वाटलेलं आहे मैत्रिणी. जिरी मोहरी टाकली, छान तडतडली आहे. पहा, त्याच्यानंतर आपल्याला कढीपत्ताही टाकायचा आहे मैत्रिणी. कोथिंबीरही टाकून दिलेली आहे, मस्तपैकी तडते. त्यानंतर सुके मसाले, अगदी छान भाजी होती मैत्रिणी. पहा तुम्ही. त्याच्यानंतर जे वाटण आपण वाटून घेतलं आहे ते सुद्धा घेणार आहे आता परतून. पूर्णपणे वाटण परतलं, चांगलं परतून घ्यायचं. तेलही सुटतं त्याला मस्तपैकी. पहा, त्याच्यानंतर लगेच आपल्याला पाणी ओतून घ्यायचं आहे. आपल्याला किती भाजी करायची त्यानुसार आपल्याला पाणी ओतायचं आहे. पहा, व्हिडिओ अगदी पहिल्यापासून दाखवलेला आहे, अजिबात बंद वगैरे केला नाही आहे मैत्रिणी. तुम्ही बी पहिल्यापासून पहा, खूप छान आहे, मस्त. चवीपुरतं मीठ टाकायचं या पाण्याला. आता खळखळून उकळी येऊन द्यायची. तोपर्यंत आपण इथं पुढची तयारी करूया. पहा, इथं पोलपोट घेतला आहे. पोलपोटाला थोडंसं तेल लावायचं मैत्रिणी. ह्या गोळ्याची आपल्याला छान पोळी लाटून घ्यायची. पहा, आणि अगदी छान अशा कापण्या तयार करून घ्यायच्यात. तुम्हाला कशा कापण्या लागतात त्या साईडच्याच तशा करून घ्यायच्या. पहा, आणि थोडं पातळच लाटायचं. कारण कसं आहे मैत्रिणी, आपण ज्यावेळेस ते उकळीत टाकतो ते थोडंसं पीठ फुगतं. छान अगदी कापण्या तयार केलेल्या आहे. आता ह्या कापण्या आपल्याला त्याच्यात सोडून द्यायच्यात बरं का. पहा मैत्रिणी, त्याच्यानंतर आपल्याला मस्त त्या वड्या त्याच्यात सोडायच्यात. मैत्रिणी, तुम्ही काय म्हणता, याला म्हणतात डुबुक वडी. ही डुबुक वडी आपल्याला ह्या सारामध्ये पूर्ण अशी सोडून द्यायची. बघा, जागी जागी. याला पाटवळीचा रस्तासुद्धा म्हणतात, डुबुक वडी बी म्हणतात. खूप छान सार होतो हा, पाहू शकता मैत्रिणी. आणि चवीला बी खूप छान, खायला बी खूप मस्त आहे. बघा, अगदी छान उकळलेलं आहे मैत्रिणी, पाहू शकता. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली तेही मला सांगा. छान तर्री बी आलेली आहे, सुंदर भाजी, अगदी अप्रतिम. भाजीला जर काय नसलं तर नक्कीच अशा पद्धतीने तुम्ही भाजी करीत जा. खरंच खूप छान होती आणि खूप खायला बी टेस्टी होती. पहा, अगदीच लपथपीत अशी बनवलेली मस्तपैकी. चला मैत्रिणी, उद्या भेटूया आपण. बाय.